नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागात कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांच्या अंतर्गत नवीन जाहिरात असणार आहेत। ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। हे व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहेत त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पाहिल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नक्की दाबा। आज हा सुरू करूया। ओके मित्रांनो, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जर बघितली जाहिरात नमुना 2026-27 जाहिरात असणार, त्यामध्ये जर उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार। त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला पाहू शकतात, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उपसंचालक कार्यालय लातूर मंडळ लातूर करिता असलेल्या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये जे दर्शवल्याप्रमाणे निवड कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामुळे तुम्ही कामावरती रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही करू शकता। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये जर पहिले तर तुम्ही पोस्टनुसार जागा पाहू शकतात। यामध्ये 27/7/2026 पासून ते 10/8/2026 पर्यंत तुम्हाला डिग्री हाज करायचं आहे। यामध्ये जर पहिले तर पदाचं नाव, संस्थेचं नाव आहेत उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर, याद्वारे पदाचं नाव पाहू शकतात। प्रकल्प समन्वय प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पोस्ट असणार आहेत। ओपनसाठी एकच जागा असणार आहेत, कोणतंही रिझर्वेशन त्यांना नसणार आहेत। शैक्षणिक अर्थ जर बोलले तर तुम्ही BE BTech BSc BCA MCA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे सुद्धा चालू शकतात। प्राधान्य अनुभव जर बोलले तर 5 वर्ष आणि त्या वर्षावरील अधिक एक्सपिरियन्स असल्यास तुम्ही डिग्री हा अर्ज करू शकता। वयोमर्यादा जर बोलले तर ओपनसाठी वयोमर्यादा 18 वर्षापर्यंत तुम्ही डिग्री हा अर्ज करायचा आहे। कास्ट असेल किंवा राष्ट्रीय आरोग्य यांच्या अंतर्गत जे कर्मचारी असतात त्यासाठी 5 वर्षे वैशिष्ट्य असणार आहेत। यासाठी मानधन जर बघितले तर तुम्ही 50,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। सदर रिक्त पदासाठी अर्ज स्वीकारण्याचा मुदत जर बघितली तर 27/6/2026 पासून ते 10/8/2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 पर्यंत तुम्ही डिग्री सुट्टीचे दिवस बघून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। त्याचबरोबर 10/8/2026 नंतर आलेल्या उमेदवारांचा भरती प्रक्रियेमध्ये समावेश केला जाणार नाही। तसेच ईमेल ID आणि ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर फॉर्म पाठवला तर तुम्हाला डिग्री ॲक्सेप्ट केला जाणार नाही। यासाठी अर्ज स्वीकारण्याचा पत्ता जर बोलला तर राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य संकुल 3रा मजला उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर, ह्याद्वारे तुम्हाला डिग्री पाठवायचं आहे, म्हणजेच जमा करायचं आहे। यासाठी मित्रांनो अटी व शर्ती जर बघितल्या तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये फी असणार आहेत। कास्ट असेल तर तुम्हाला 100 रुपये तुम्हाला फी असणार आहेत। ही फी डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD द्वारे काढायचे आहेत। डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस लातूर याद्वारे तुम्ही डिग्री काढायचं आहे। त्याचबरोबर लास्ट डेट बघितली तर 10/8/2026 रोजी असणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला विभागामध्ये यामध्ये जर बघितलं तर सामाजिक प्रशासन विभागानुसार जर बघितलं तर ओपनचं वय 38 आहेत। कास्ट असेल तर 63 तुम्ही डिग्री अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर अर्ज सादर करणारे अर्जदार विवाहित असल्यास त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत। अर्जामध्ये स्वतःचा मेल ID मोबाईल नंबर हे अचूक जोडायचे आहेत। डोमेस्टिक सुद्धा तुम्हाला डिग्री अचूक पद्धतीने द्यायचं आहे। अर्ज भरत असताना अंतिम वर्षात मिळालेले गुणांची टक्केवारी एकत्रित नमूद करावी। ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता गुणांची टक्केवारी नमूद करायची। शैक्षणिक अर्हता व अतिरिक्त अर्हता जर बोलले त्याद्वारे सुद्धा तुम्ही डिग्री संपूर्ण माहिती भरायची। वरील नमूद पद हे राज्य शासनाचे निवड कंत्राट स्वरूपाचे पद असल्यामुळे कायमपणास हक्क असणार आहे। त्यामुळे तुम्ही कामावरती रिजॉईनिंग सुद्धा करू शकता। त्याचबरोबर केंद्र शासनाचे राज्य शासनाचे संबंधित पदे मंजूर झाल्यास उमेदवारांची सेवा कोणत्याही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता माहिती सबूत जर बोलले तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा भरायचा आहे। त्यामध्ये अंतिम वर्षाचे गुण आणि एकत्रित गुण तुम्हाला करायचे आहेत। 10वी मार्काची मार्कशीट सुद्धा जोडायचे आहेत। डोमेस्टिक वगैरे सगळी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत। अर्जदार हा संबंधित पदासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, त्याच्यावरती कुठला गुन्हा वगैरे नोंद नसावा। त्याचबरोबर जर बोलले तर ह्या सगळ्या डिटेल्स जर NHM.महाराष्ट्र.gov.in वेबसाईट जर तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे।
आता यासाठी मित्रांनो कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये जर बोललं तर तुम्हाला गुणाच्या निकषावर तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये जर बोललं तर पदासाठी आवश्यक परीक्षा नसल्यास तुम्हाला या ठिकाणी 50 गुण असणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक परीक्षा अधिक जर शैक्षणिक पात्रता असली त्यासाठी 20 गुण असणार आहेत. म्हणजे PG वगैरे असेल तर त्यासाठी असणार आहेत. संबंधित पदासाठी अनुभव असेल तर 30 गुण, अशी 100 गुणाची तुमची या ठिकाणी जी मेरिट लावण्यात जाणार आहे त्यानुसार तुमची इंटरव्ह्यू वगैरे तुमचा होणार आहे. त्याचबरोबर सदर गुणाक्रमानुसार उमेदवारांना एकाकी गुण असल्यास गुणांकन पद्धती तुमची मेरिट लिस्ट सुद्धा मागाशी म्हणल्याप्रमाणे लावण्यात येणार आहे. त्यासाठी जर बोलायचं 100च्या बॉन्डवरती तुम्हाला ठिकाणी जे अग्रीमेंट वगैरे असतात ते तुम्हाला करायचं आहे. आता यासाठी मित्रांनो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. उद्या साईडला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर पदाचं नाव तुमचं काय असेल ते लिहा. तुमचं पद स्थापना कार्यक्षेत्र काय असेल ते लिहायचं आहे. वर नमूद केलेल्याप्रमाणे उमेदवाराचं संपूर्ण नाव हे तुमचं नाव लिहा. उमेदवाराचे वडिलांचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. जन्मतारीख, वर्ष, महिना, दिवस लिहायचं आहे. अक्षरीमध्ये सुद्धा लिहायचं आहे. वय वर्ष ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या वर्षी वय वर्ष, महिना, दिनांक तुम्हाला लिहायचे. राहण्याचा पत्ता वगैरे लिहा. मोबाईल नंबर, मेल आय डी सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. अर्जदार रहिवासी प्रमाणपत्र आहे का हे सिलेक्ट करा. जो डिमांड ड्राफ्ट भरला त्याचा नंबर आणि तारीख सुद्धा लिहायचं आहे. अनमॅरिड मॅरिड असेल तर ते लिहा. त्याचबरोबर पुढचा आहे तो शैक्षणिक पात्र. शैक्षणिक पात्रामध्ये SSC, HS, डिप्लोमा, डिग्री काय असेल ते लिहा. युनिव्हर्सिटी बोर्ड लिहा. उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण कितीपैकी टक्केवर सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर अनुभव असल्यास अनुभवाचा अनुक्रमांक नंबर, काम केलेले स्वतःच नाव, धारण केलेले पद, वर्ष, महिना, दिनांक तुम्हाला जोडायचे. आता मित्रांनो हे डॉक्युमेंट सुद्धा आता मित्रांनो ह्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्ही जोडलेले त्या झेरॉक्सचा सिक्वेन्स कसा आहे, म्हणजे पहिलं डॉक्युमेंट कुठलं, सेकंड कुठलं, थर्ड कुठलं, फोर्थ, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं अशा सिक्वेन्सनुसार तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे. त्याद्वारे तुम्हाला स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला करायचे. त्यानंतर दिनांक टाका, स्वाक्षरी करायचे आहेत आणि अर्जदाराचे नाव सुद्धा तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर फौजदारी नसलेले गुन्हा नसलेबाबत हमीपत्र आहे त्यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहा, वयवर्षी लिहा, राहणार तुमचा पत्ता संपूर्ण लिहायचा आहे. ह्या पत्त्यावरती तुम्ही किती वर्षापासून लाभ ते लिहायचं आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर जर बोलले तर तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर कुठलाही गुन्हा नसल्याबाबत नोंद सुद्धा तुम्हाला करायचे आहेत किंवा तिथून शिक्का सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पुढचं जर बोललं तर तुम्हाला महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना असणार आहेत. यामध्ये जर बोलते मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे. श्री तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहू शकतात. यांचा मुलगा, पती पत्नी काय असेल ते लिहा. वयवर्षी लिहा. तुम्ही कुठे राहतात ते लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहा. तुम्हाला आज रोजी आहेत मुलांसंख्या किती असेल ते लिहा. असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा. असेल तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. ठिकाण टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. ओके, तरी तुम्हाला आरोग्य विभागात कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.